अजित पवारांचा जयंत पाटील आणि काँग्रेसला धक्का पाहायला मिळालाय। काँग्रेस आणि शरदचंद्र पवार पक्षाचे दोन माजी महापौर त्यांची साथ सोडणार आहेत आणि अजित पवारांच्या सोबत जाणार। अजित पवारांच्या उपस्थितीतच आज दुपारी या दोघांचाही पक्षप्रवेश होणार आहे। तर मिरजमधील 16 आजी माजी नगरसेवक सुद्धा आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील। शरद सातपुते आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। शरद, खरं तर सांगलीमध्ये खूप मोठ्या घडामोडी वेगवान पद्धतीने होत आहेत आणि कशा पद्धतीने हा जो धक्का आहे जो काँग्रेसला आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला बसणार आहे त्याचे पुढे पडसाद उमटते। नक्कीच वैष्णवी, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतील मिरज शहरातील राजकारणाची पार्श्वभूमी जी आहे तो महाराष्ट्रात मिरज पॅटर्न म्हणून ओळखला जातो। दरवेळी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला कोणीतरी एक मोठा गट जे सत्तेत असलेल्या पक्षाशी कनेक्ट झाल्याचे अनेक वेळा पाहायला मिळालेलं आहे। पण यंदाची निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून जे काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार जे आहेत त्यांची तिसरी पिढी ही काँग्रेसमध्ये आता नगरसेवक आहेत। ते वसंतदादापासून काँग्रेसबरोबर एकनिष्ठ होते आणि त्यांनी आता अजितदादा पवार गटाबरोबर सोबत आणि किशोर जामदार जे आता नेतृत्व करत आहेत या गटाचे, त्यांच्यासोबत आणखीन एक महापौर, उपमहापौर, माजी उपमहापौर व जवळपास 15 ते 16 नगरसेवक या आज मिरज शहरातील शाही दरबार हॉल या ठिकाणी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश करत आहेत। वैष्णवी, यामुळे जे जयंत पाटील असतील किंवा जनस्वराज्याचे सुद्धा त्यात एक पदाधिकारी आहेत, या काँग्रेसचे विशाल पाटील, विश्वजित कदम यांना या प्रवेशामुळे धक्का बसलेला आहे। त्यांची जी रणनीती झाली होती काहीच दिवसापूर्वी की आपण महाआघाडी करून लढत आहोत आणि जाहीर केलं होतं, तेच या सगळ्या टीमच्या सोबत विश्वासावरच त्यांनी ही महाआघाडी केली होती। पण त्यांचेच शिलेदार सध्या इतर पक्षात जात असल्याचे दिसल्यामुळे ते एकंदरीत हवालदिल झाल्याचे दिसून येत आहे। वैष्णवी, अर्थात शरद, खरं तर मोठ्या घडामोडी आहेत आणि त्याचे परिणाम जे आहेत ते येऊ घातलेल्या निवडणुकांवरती होणार हे मात्र निश्चित। धन्यवाद, आपण सविस्तर अपडेट दिली आहे।